नमस्ते आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। नमस्कार आदाब, CBN न्यूज 18 में आपका स्वागत है। दोस्तों मैं आपका मजर शेख। दोस्तों आज तारीख 4 दिसंबर 2024 और आज हम भुसावल डिवीजन के भुसावल स्टेशन पर आप देख सकते हैं यहाँ पर लोह मार्ग पुलिस थाने भुसावल। यहाँ पर हर साल की तरह श्रीमती स्वाति भूरे जो कि पुलिस अधीक्षक है वो यहाँ पर हर साल की तरह इस साल भी निरीक्षण करने यहाँ पर पहुंची। थँक्यू। आता जे भुसावळ शहरामध्ये जर आपण प्रथमतः बघितले गेले की जे भुसावळ डिव्हिजनचे जे GRP कार्यालय आहेत, पोलीस स्टेशन आहे, त्याच्यामध्ये 1 वर्षामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने काम झालेलं आहे। त्या निरीक्षणासाठी आपण आलेले आहात का? आमचं हे वार्षिक निरीक्षण आहे। प्रत्येक वर्षात आम्हाला प्रत्येक पोलीस स्टेशनचं वार्षिक निरीक्षण घ्यावं लागतं। वर्षभरात पोलीस त्या यांनी काय काय कामकाज केलेलं आहे, काय त्रुटी राहिलेल्या आहेत त्या संदर्भात आम्ही एक वार्षिक आढावा घेत असतो। त्या अनुषंगाने आज ही भेट आहे। जसं की आपण आता प्रथमतः आलेले आहे भुसावळमध्ये, तर प्रथमतः आले आहेत का मॅडम आपण? नाही, मी यापूर्वी पण भुसावळला व्हिजिट केलेली आहे। यापूर्वी या निरीक्षणामध्ये काय आढळून आलेलं आहे का मॅडम तुम्हाला? नाही, आता मी जस्ट अजून सुरुवात करणार आहे, परंतु मागील 1 वर्षात मला 1 वर्ष येऊन झालंय ते, परंतु भुसावळ रेल्वे पोलीस स्टेशनची कामगिरी चांगली आहे। खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी गुन्हे डिटेक्ट केलेले आहेत। बऱ्याच याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये त्यांना कन्व्हिक्शन पण मिळालेलं आहे आणि बऱ्याचशा याच्यामध्ये आम्ही भुसावळला गांजा NDPS चे गुन्हे दाखल झाले, गांजा पकडला आहे आणि त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे आरोपी अगदी ओरिसा विशाखापट्टणम या ठिकाणी जाऊन आरोपी अटक केलेले आहे टीममध्ये। त्यामुळे एकंदरीत वर्षभरातलं कामकाज एकंदरीत चांगलं आहे। मॅडम, भुसावळ जळगाव जिल्ह्यामध्ये जर आपण बघितले गेले की एक मोहीम राबवली असतात की एम्प्लॉय ऑफ द मंथ, जसं आता सगळ्या पोलीस स्टेशनला चालवली आहे। जिल्हा अधीक्षक असतील आपले महेश्वर रेड्डी साहेब, त्यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया सुरू आहे। तर आपल्या माध्यमातून हे सुरू होणार आहेत का भुसावळ किंवा आपल्या क्षेत्रामध्ये? नाही, आम्ही विचार करू। जिल्ह्याचं कामकाज वेगळं राहतं, रेल्वेचं थोडं कामकाज वेगळं राहतं आणि आम्ही आमच्या लेवलला ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांना आम्ही आमच्या जिल्ह्याच्या तर्फे त्याची प्रत्येक मीटिंगला आम्ही ज्याचं चांगलं डिटेक्शन आहे, चांगलं कन्व्हिक्शन आहे, इतर काही काम चांगलं केलेलं आहे त्यांना आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये बोलवून त्यांचा सत्कार पण करतो। मॅडम, एक शेवटचा प्रश्न घेईल, जे इथले जे यात्री असतात, जे GRP क्षेत्रामध्ये असतात, त्यांच्यासोबत चेन लिफ्टिंग असेल किंवा मोबाईल लिफ्टिंग असेल किंवा इतर त्यांच्यासोबत काही ना काही गुन्हे घडत असतात त्यांच्यासोबत, तर त्यांच्यासाठी आपण काय आवाहन करणार? आम्ही जेव्हा प्लॅटफॉर्मवरती पॅसेंजर असतात, प्रवासी तिथे असतात, तेव्हा आमचे बरेचसे प्लॅटफॉर्मवरती पेट्रोलिंग करणारे कर्मचारी त्यांना अलर्ट करत राहतात। आपल्या मोबाईल किंवा आपल्या चीजवस्तू जे आहे सांभाळण्यासाठी अलर्ट करत राहतात आणि जर एक मोबाईल्स किंवा इतर चीजवस्तू जेव्हा जातात तेव्हा तात्काळ आम्ही ते ट्रेसिंग करून बऱ्याचदा मोबाईल वगैरे गेलेले डिटेक्ट होतात, परंतु बॅग आणि चेन जे बॅग स्नॅचिंग होतात, चेन स्नॅचिंग होतात, थोडं डिटेक्शन करणं अवघड होतं, परंतु त्याच्यामधनं आम्ही गोपनीय माहितीदार वगैरे नेमून त्याचं डिटेक्शन करतो आणि पेट्रोलिंग जास्तीत जास्त आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करतोय। RPF बरोबरही आमचं संपर्क असतो, त्यामुळं आणि गोपनीय बातमीदार असतात त्या अनुषंगाने गुन्हे उघड करण्याचा प्रयत्न करतो आम्ही। देखते रहिए CBN। Press the bell icon on the YouTube and never miss another खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। हमारे CBN न्यूज 18 चैनल को सब्सक्राइब करें। जय हिंद।